वैभवशाली आणि ऐतिहासिक परंपरा जपत आज बाप्पांचं आगमन या ठिकाणी होतंय आणि बाप्पांच्या स्वागतासाठी या ठिकाणी पुणेकर मोठ्या संख्येने जमलेले आहेत। आता मी पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती बाप्पांच्या मंदिरासमोर आहे। जर आपण बघितलं तर खूप सुंदर अशी फुलांची सजावट बाप्पांच्या या मंदिराला करण्यात आलेली आहे आणि प्रचंड अशी भाविकांची गर्दी अगदी बाप्पांच्या मंदिरासमोर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते। अतिशय पारंपरिक पद्धतीने या ठिकाणी ढोल ताशाचं वादन करून या ठिकाणी बाप्पांच्या या मिरवणुकीला सुरुवात होईल आणि त्यानंतर जवळपास 10च्या सुमारास बाप्पा या ठिकाणी प्राणप्रतिष्ठा होईल। बाप्पा त्या ठिकाणी जाऊन विराजमान होतील। परंतु आता जर आपण बघितलं तर इथं रस्त्याच्या मध्ये पूर्ण आपण पुणेकर या ठिकाणी बघतोय, जे भाविक या ठिकाणी आलेले आहेत आणि हे सुंदर दृश्य बाप्पांची आरती आतमध्ये सुरू आहे आणि हे सगळे भाविक बाहेर थांबून अशा पद्धतीने बाप्पांची एक झलक पाहण्यासाठी या ठिकाणी उत्सुक आहेत। काहींशी बोलायचा प्रयत्न करू। कुठून आलात तुम्ही? सकाळपासून गर्दी दिसते दगडूशेठला। मला मराठी है। कुठून आलात? कहां से आए हो? मैं उड़ीसा से आई हूँ, लेकिन पढ़ रही हूँ इधर। मैं अभी MBA कर रही हूँ। कैसा लग रहा है? मतलब बहुत लोग आप बहुत अच्छी वाइब है, पहली टाइम है तो बहुत ही अच्छी वाइब है, बहुत अच्छा लग रहा है आके। तू कुठून आलात तुम्ही? हिंजेवाडी, पुण्यातूनच। म्हणजे सकाळपासून ही गर्दी आहे, आरती सुरू आहे, किती उत्साह आहे आज? खूप जास्त बाप्पाच्या आगमनाचं। हे सगळे लोक खरं तर बाप्पांची आरतीसाठी या ठिकाणी थांबलेले आहेत। आणखीन काही लोक आहेत। तुम्ही कुठून आलात? काय म्हणजे कसं एकदम पूर्ण गर्दी आहे बाप्पांची स्वागतासाठी आगमन। आज स्वागत हो रहा है, कहां से आए हो? पानीपत, हरियाणा। हरियाणा से हो? हरियाणा से। लग रहा है पुणे में आकर और एक बहुत बहुत अच्छा लग रहा है, बहुत ही अच्छा। हाँ, एकदम बहुत पहली बार आए हो यहाँ पर? पहली बार आई हूँ। बहुत बहुत बढ़िया लग रहा है। पुणेकरच नाही तर बाहेरून देखील इतर राज्यातून बरेच लोक या ठिकाणी आलेले आहेत आणि या ठिकाणी बाप्पांच्या दर्शनासाठी पोहोचलेले आहेत। दगडूशेठला सकाळपासूनच गर्दी दिसते। कसं वाटतं एकंदरीत वातावरण? हिंदी। कहां से आए हो आप? आई एम फ्रॉम पुणे इटसेल्फ। कैसा लग रहा है यहाँ पर आके? पहली बार यहाँ पर दर्शन के लिए आए हो या इससे पहले भी? नहीं, आई हैव बीन बिफोर, पहले भी आ चुकी हूँ। आपण जर बघितलं तर आता आतमध्ये आरती सुरू आहे आणि बाहेर देखील तसाच जयघोष बाप्पांचा आपल्याला ऐकायला मिळतोय आणि हे ढोल ताशाचे जे पथक आहेत ते या ठिकाणी लागतायत आणि काही वेळातच वादनाला सुरुवात होईल आणि त्यानंतर जे मिरवणूक आहेत त्या सुरुवात होतील। मात्र आता जर आपण बघितलं तर अशा पद्धतीने श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती बाप्पा काही वेळातच या ठिकाणी या मिरवणुकीमध्ये सहभागी होतील। सुंदर जो रथ या ठिकाणी बनवण्यात आलेला आहे त्याच्यावर विराजमान होतील। परंतु त्यापूर्वी पुण्यातील या रस्त्यांवर अशा पद्धतीने ढोल ताशाचं वादन आणि भाविकांची गर्दी पाहायला मिळते। कॅमेरामॅन विजय राऊतसह मी मिकी घई, एबीपी माझा पुणे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।